सर्वांना सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हनुमान जयंतीच्या या पावन अवसरवरती नमित मल्होत्रा यांनी जे बनवलेली रामायण मूवी आहे त्याचा टीजर त्यांनी ड्रॉप केलाय आणि जस्ट जबरदस्त असं व्हिज्युअल एक्सपिरियन्स मला बघायला मिळालं. पहिल्या सीनमध्ये जे दाखवलं गेलं ते बॅटलफील्डचा सीन आहे, ज्याच्यामध्ये एका पक्षावरती एक वॉरियर बॅटलफील्डमध्ये एंटर करतोय आणि बघायला गेलं तर हा वॉरियर दुसरं कोणी नसून मे बी लक्ष्मण असतील. आणि कारण त्याचं की कुंभकर्णाशी लढाई दाखवली, तर हा जो मॉन्स्टर दाखवला गेलाय तो डेफिनेटली कुंभकर्ण आहे, की दुसरा असा कुठला मॉन्स्टर आसुर होते, बट जेवढी साईज वाईज दाखवलं जात आहे तर हा डेफिनेटली कुंभकर्ण असेल आणि त्याच्याशी लक्ष्मणाचं युद्ध चालू आहे. नेक्स्ट सीनमध्ये इमिजिएट गूजबम्प दिलं जातं आहे आणि श्रीरामाची जी पोर्ट्रेल दाखवली जाते बॅक साईडनी सन एक्सपोजर आणि श्रीराम असे धनुष्यबाण घेऊन उभा, जबरदस्त, हॅट्स ऑफ. आणि त्यानंतर लगेचच नेक्स्ट सीनमध्ये ज्या गोष्टी मिस केल्या गेल्या आदिपुरुष सिनेमामध्ये, खूप वीकली रिटेन सिनेमा होता, पण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मिस केल्या गेल्या त्या यामध्ये इन डिटेल दाखवलं गेलं की प्रभू श्रीराम हे जनतेमधून जाताना दाखवत आहेत, त्यांची जी प्रजा आहे त्यातून. आणि तो एक छोटा मुलगा, तिथं जर डिटेल तुम्ही मिस केली असेल तर एक छोटा मुलगा असं बो डाऊन करतोय श्रीराम गेल्यानंतर बॅक साईडला. डेफिनेटली तो मा सीता श्रीरामांच्या शेजारून मागून चाललेले असतील आणि तो त्यांनाही प्रणाम करतोय मा सीतेला, असं मे बी. नेक्स्ट सीनमध्ये एका आसुराशी लढाई दाखवली जाते श्रीरामाची आणि जबरदस्त असं व्हिज्युअल इफेक्ट डीने कंपनीने व्हिज्युअल केले की ज्यांनी 8 ऑस्कर जिंकलेत आणि जबरदस्त असं व्हिज्युअल इफेक्ट त्यांनी दिले गेले. मॉन्स्टर माइंड पण आहेत, त्यांनी हीच जबरदस्त वर्क केलं VFX वरती. त्याच्या पुढच्या सीनमध्ये आपल्याला बघायला मिळेल की श्रीराम हे एक धनुष्यबाण उचलताना दिसतील तुम्हाला. डेफिनेटली तो धनुष्यबाण शिवधनुष आहे, जो मा सीताच्या स्वयंवरामध्ये श्रीराम गेल्यानंतर त्यांनी तो उचलला होता आणि त्याची प्रत्यंच्या चढवताना तो मोडला गेला होता मधल्या बाजूने. तो एक वेगळा पार्ट आहे की प्रत्यंच्या चढवल्यानंतर काय झालं होतं ते लगेच मी पुढे सांगतो. पुढच्या सीनमध्ये दाखवलं गेलंय की श्रीराम वनवासाला जाण्या अगोदर एका सभेमध्ये येत आहेत आणि त्या सभेमध्ये पूर्ण सभा बसलेली आहे. ज्या गोष्टी डिटेल्स यामध्ये बघण्यासारख्या आहे की फक्त एक इंडिव्हिज्युअल निर्णय नव्हता. कैकेयीनी जे सांगितलं राजा दशरथांना की यांना वनवासाला पाठवा आणि लगेचच पाठवलं असं नाही, पूर्ण सभा बसली आहे आणि त्यामध्ये तो विचारविनिमय झालाय आणि मग श्रीरामांना ते पाठवलं गेलंय. तर मग हे इन डिटेलिंग काम चालू आहे. डेफिनेटली हे वाल्मिक रामायणामधून उचललेले आहे. तर वाल्मिक रामायणामध्ये दयानंद सागरजीचं रामायण यामध्ये आणि वाल्मिक रामायणामध्ये खूप डिफरन्स आहे. जर बघायला गेलं तर तो ज्यावेळेस तुम्ही बघताल किंवा वाचताल तर त्यामध्ये तुम्हाला नक्की दिसून येईल. नेक्स्ट सीनमध्ये पूर्ण अयोध्या ही ब्लॅकआउट झालेली आहे आणि त्यामध्ये फक्त एक आशेची किरण जे 3 जण समोर दिसत आहेत. जबरदस्त डिटेलिंग दिली गेली आणि व्हिज्युअली बघण्यासाठी खूप खूप छान आहे की प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि मा सीता हे 3 जण असे समोर, त्यांच्यावरतीच फक्त लाईट आहे, बाकी पूर्ण अयोध्या ही डार्क आउट झाली आहे, पूर्ण अंधार झालाय. जर आपण पहिल्यापासून ऐकलंय की ज्यावेळेस श्रीराम आले होते तर त्यावेळेस अयोध्येमध्ये दिवे पेटवले गेले आणि दिवाळी साजरी झाली. आणि यांनी डिटेलमध्ये हे दाखवलं की ज्यावेळेस श्रीराम गेले त्यावेळेस सुद्धा अयोध्या ब्लॅकआउट झाली, त्या ठिकाणी पूर्ण अंधार केला लोकांनी, त्यांचा राजा हा निघून चालला. ह्या कारणे त्यांनी पूर्ण त्यांच्या घरातले दिवे विझवले, कारण कुठलाही हा आनंदाचा क्षण नाहीये असं यातून दाखवण्याचा प्रयत्न करतात. जबरदस्त डायरेक्शन आणि व्हिज्युअली सिनेमॅटोग्राफी खूप छान झाली या सिनेमाची. निश्चितच मी नितीश तिवारीजींना धन्यवाद देईल की एवढा चांगला स्पीक डिटेलमधून सिनेमा तुम्ही आमच्यासाठी, कारण आम्ही जे लहानपणापासून बघत आलोय तर हा सिनेमा, जे सिनेमा लवर आहेत त्यांना बघण्याची इच्छा होतीच. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला हे चक्र दाखवलं गेले, रथाचं तो चाक आहे आणि ते असं पुढे जाताना दाखवलं गेलं. तर माझ्या मते रिसेंबलन्स देण्याचा प्रयत्न केला की नियतीचं जे फेरा आहे तो कोणाला चुकला नाही, असंही दाखवण्याचा प्रयत्न केला की हे कालचक्र आहे, यातून कोणीही मुक्त नाही आणि तुम्हाला यातून जावंच लागेल. आणि त्यानंतर पूर्ण क्राऊडमध्ये पुढच्या सीनमध्ये एक फक्त रथच आहे ज्याच्यावरती लाईट आणि पूर्ण क्राऊड हे पूर्ण डार्क आउट झालेलं आहे, सगळीकडे अंधार पसरलेला आहे. तर एक आशेची किरण फक्त श्रीरामच आहे आता, जे तीही अयोध्येतून चालली आहे असं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप जबरदस्त डिटेलिंग व्हिज्युअली. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये डार्क मोडमधून अचानक
श्रीराम फेस रिव्हील करतात. ॲज रणबीर कपूर यांनी तो रोल केलाय. जबरदस्त असं त्यांचा या ठिकाणी जे आदिपुरुष सिनेमामध्ये मिस केलं गेलं होतं की त्यांचा कॉस्ट्युम असेल किंवा वेगवेगळे ज्वेलरीज त्यांनी हे केलेत, तर तो खूप दिसायलाही छान वाटतंय. आणि जसे श्रीराम आपण लहानपणापासून बघत आलो तसे डेफिनेटली याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नेक्स्ट सीनमध्ये राजा दशरथ क्राऊन चढवताना दिसत आहे त्यांच्या मुलांना. श्रीरामांना क्राऊन चढवताना तो मुकुट त्यांच्या डोक्यावर टाकतात की तूच ह्या अयोध्येचा राजा आहेस असं दाखवताना. पण त्याच्या लगेच नेक्स्ट सीनमध्ये श्रीरामाचे डोळे भरून आलेत आणि ते दशरथ राजांची रजा घेत आहेत की आता मला वनवासाला जावं लागेल. खूप इमोशनली हिट केलं मला या सीनने. आणि अगोदर म्हणजे दशरथांच्या मनातला राजा किंवा जनतेच्या मनातला राजा हा प्रभू श्रीरामच होते. पण त्यांना कैकेयीला दिलेले ते शब्दबद्ध असल्याकारणे, वचनबद्ध असल्याकारणे त्यांना वनवासाला पाठवावं लागले. पुढच्या सीनमध्ये श्रीराम हे भगवे वस्त्र त्यांनी धारण केलेले आहेत आणि एक अस्थि विसर्जन करतायत. तर वाल्मिकी रामायणामध्ये जसं दाखवलं गेलंय किंवा मी जेवढं वाचलंय त्यामध्ये तर हे डेफिनेटली सांगितलं गेलंय की श्रीरामांना त्यांच्या वडिलांचा अंत्यसंस्कार करता नव्हता आला, तर त्यांनी वडिलांच्या जागी जटायूला मानलं होतं वडील आणि त्यांचा अंतिम संस्कार केला होता. कारण जटायू हे माँ सीतेला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये मरण पावले होते. त्यानंतर मोठमोठ्या अक्षरामध्ये स्क्रीनवर येतं मर्यादा पुरुषोत्तम आणि रामा असं नाव घेतलं जात आहे. आणि त्यानंतर बॅक साईडला एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती भारताचा नकाशा घेतलाय. तर खूप चांगली डिटेल आहे. कारण युनिव्हर्सल पिक्चर वगैरे आपण यांचे लोगोज बघतो त्याच्यामध्ये अमेरिकेचं साईड दाखवली जाते पृथ्वीवरती. तर नमित मल्होत्रांनी डेफिनेटली सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही इंडियाला रिप्रेझेंट करतोय जागतिक लेवलवरती आणि खूप चांगली डिटेलिंग आहे. आणि त्यानंतर श्रीराम एका वादळातून वॉकआउट करताना दाखवलेत आणि लगेचच ते एका आसूर एक राक्षसी आहे तिच्याशी लढताना दाखवले. आणि मे बी हा सीन राक्षसीशी लढल्यानंतरचा किंवा अगोदरचा असावा जेवढं मला समजतंय. त्यानंतर लगेचच नेक्स्ट सीनमध्ये श्रीराम हे मोठी कुऱ्हाड त्यांच्या बाजूला, जसं थॉर पिक्चर ॲव्हेंजरमध्ये आपण बघतो अशी कुऱ्हाड अंगावर येते आणि ते पकडतात आणि त्यानंतर ते असे फिरवतात आणि असे रावतात. जबरदस्त एक माचोनेस दाखवण्याचा प्रयत्न केला की श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम जरी असले तरी ते शौर्याने खूप खूप जास्त अग्रेसर आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि डेफिनेटली ही तीच बॅटल आहे की जे मी सुरुवातीला सांगितलं, ज्यावेळेस शिवधनुष उचलला होता श्रीरामाने आणि त्याची प्रत्यंच्या चढवण्याच्या याच्यामध्ये ते शिवधनुष मोडलं होतं, तर त्या ठिकाणी ते शिवधनुष होतं परशुरामाचं. आणि परशुराम त्या ठिकाणी आले आणि तिथं मागं पण बघायला मिळेल तुम्हाला की तिथं लक्ष्मण आणि त्यांचे वडील दशरथ राजा पण दाखवलेले आहेत आणि ते डेफिनेटली तिथंच गेलेले आणि त्या ठिकाणी ते युद्ध चालू झालंय. आणि परशुराम वर्सेस रामा हे एक युद्ध बघण्यासारखं असेल व्हिज्युअली. परशुराम कोणाला दाखवलं गेलंय माहिती नाही, अजून काही रिव्हील नाही झालंय, पण डेफिनेटली बघण्यासारखं युद्ध राहील आणि व्हिज्युअली जबरदस्त ग्रँड दाखवलं गेलं असेल. हां, आणि त्यानंतरच्या सीनमध्ये एक अशी चिता आहे जिला पेटवून राम असे तलवारवरती करतात. तर मे बी ते डेफिनेटली जटायूची चिता आहे की ज्यांना त्याने आज्ञा दिला आणि त्यानंतर त्यांनी ती तलवार वगैरे काढली. कारण त्यावेळेस रावणाने माँ सीतेचं हरण केलं होतं असं वाल्मिकी रामायणामध्ये पण सांगितलं गेलं आणि दयानंद सागरजीच्या रामायणामध्ये पण. आणि ज्यावेळेस टीजरचा शेवट होतो जबरदस्त अशी ग्रँड एंट्री आहे. यश ॲज रावण बॅक साईडच दाखवली, चेहरा नाही दाखवलं गेलाय. पण जर इथे तुम्ही डिटेलमध्ये बघितलं तर या ठिकाणी थोडीशी अशी बॅकग्राऊंडमध्ये मोडतोड झाली आहे आसपासच्या एरियाची बरीचशी. तर काहीतरी केव्हाच झालं असेल, त्या ठिकाणी काहीतरी अडचणी आल्या असतील आणि त्यानंतर मग रावणाला निघावं लागलं असेल पुष्पक विमानामध्ये, असा हा मे बी काहीतरी सीन असेल. आणि पुष्पक विमान जे दाखवलं गेलंय जबरदस्त डिटेलिंग केली आहे. कारण की आपण पहिल्यापासून बघत आलं ऐकत आलं पुष्पक विमान हे राजहंसासारखं दाखवलं जातंय पुस्तकामध्ये, पण मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये नमित मल्होत्रा प्रत्येक वेळेस त्यांच्या या सिनेमासाठी बोलतात की ही आमची हिस्ट्री आहे, हा आमचा इतिहास आहे आणि हे आमचं सत्य आहे, ट्रूथ, इट्स आवर ट्रूथ अँड आवर हिस्ट्री असं लिहिलं जातं. तर ज्या वेळेस पुष्पक विमान येतं त्यावेळेस त्यांना ते बॅकग्राऊंड स्कोरमध्ये जो आवाज येतो टिक 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 टिक, ते एक मशिनरी वर्क केल्यासारखा आवाज दाखवला गेला. म्हणजे असं काही नाही जादू आहे किंवा काय त्यांनी ते पुष्पक विमान उडतंय असं नाहीये. त्यांनी सांगितलं की प्रॉपर मशिनरीज वर्क केला जातोय आणि आमच्या
हिस्ट्रीमध्ये आमचे पूर्वज एवढे प्रगत होते की त्यांनी त्यावेळेस हे विमानं बनवली आणि ते विमानं ऑलरेडी खरोखर हवेमध्ये उडत होती. तर ते पुष्पक विमानाचं जे मेकॅनिझम आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर डेफिनेटली फिल्ममध्ये बघण्यासारखंच असेल की किती जबरदस्त मेकॅनिझम आहे आणि व्हिज्युअली ते ग्रँड दाखवतीलच, पण खूप पीक डिटेलिंग केली आहे. मी या सिनेमासाठी वैयक्तिक खूप जास्त एक्सायटेड आहे की लहानपणापासून इच्छा होती की असा सिनेमा बघावा आणि तो सिनेमा बघण्याची माझी इच्छा आता पूर्ण होईलच. आणि तुम्हाला पण असे जर नवनवीन व्हिडिओज आणि एखाद्या सिनेमावरती ब्रेकडाऊन बघायचे असेल तर आमच्या वाडकर वाणी चॅनल नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.